हॅलो, मयुरीज होम लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. रोजच्याच भाजी आणि चपातीला एक छान ऑप्शन म्हणजे आजची रेसिपी दाल बाटी. यासाठी मी माझ्या आवडीच्या सगळ्या डाळी घेतलेल्या आहेत. तूर, मूग आणि मसूर डाळ. तुम्ही यामध्ये तुम्हाला जर उडद डाळ आवडत असेल तर तीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. मी या डाळी अंदाजेच घेतलेल्या आहेत. तूर डाळीचं प्रमाण मी थोडं जास्त घेतलेलं आहे. आता या डाळीला चव छान यावी म्हणून मी यामध्ये एक टोमॅटो ॲड केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टोमॅटो ॲड करू शकता. मी इथे एकच टोमॅटो ॲड केलेला आहे आणि याला मी 5 कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेणार आहे. डाळीला छान कलर यावा म्हणून मी यामध्ये 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. 5 शिट्ट्यांमध्ये ही डाळ अगदी मऊसूत शिजून होते. डाळ शिजून होईपर्यंत आपण बट्टीसाठी लागणारं पीठ तयार करून घ्यायचं. त्यासाठी मी एक छोटी वाटी रवा इथे घेतलेला आहे, 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 चमचा बेसन इथं घेतलेला आहे. यामध्ये मी 1 चमचा ओवा टाकणार आहे. तो ओवा असा हातावर चुरूनच टाकायचा, यामुळे त्याची टेस्ट सर्वत्र पिठामध्ये पसरते. चवीनुसार मीठ ॲड केलं आणि सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे गरम तेलाचं मोहन यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तिथे 2 चमचे मी गरम तेल करून घेतलेलं आहे. हे मोहन अगदी कडकडीत असलं पाहिजे. पिठामध्ये सर्वत्र मिक्स होईल याची काळजी आपण घ्यायची. चमच्यानेच मिक्स करून घेतलेलं आहे कारण तेल फारच गरम होतं आणि हे बट्टीचं जे पीठ आहे ते मळण्यासाठी गरम पाण्याचाच वापर करायचा. यामुळे बट्टी छान खुसखुशीत होते आणि ती बिघडण्याचे चान्सेस फारच कमी असतात. बऱ्याचदा बट्टी मी ऐकले की डाळ बट्टी करताना बट्टी बिघडली तर त्यासाठी हे प्रिकॉशन्स आहेत त्या घ्यायच्या आपण. त्यामुळे बट्टी अगदीच परफेक्ट बनते आणि माझासुद्धा हा फर्स्ट अटेम्प्ट होता बट्टी बनवण्याचा आणि अगदीच रुचकर झाली होती. तर यासाठी लागणारं पीठ जे आहे ते चपातीचं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ आपल्याला इथे मळायचं आहे. पीठ मळून झाल्यानंतर 15 ते 20 मिनटं त्याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आणि त्यानंतर आपण डाळ बनवून घ्यायची आहे. डाळ बनवण्याची प्रोसिजर अशी काही फार अवघड नाही आहे. आपण वरण भात जसं बनवतो त्याची जी डाळ असते त्याला फोडणी जसं देतो सेम त्याच प्रोसिजर आपल्याला फॉलो करायची आहे. लास्ट व्हिडिओमध्ये मी एक किचनसाठी यूजफुल प्रोडक्ट शेअर केलेला आहे, तो म्हणजे हा चॉपर. तर खरंच हा प्रोडक्ट ना खूप यूजफुल आहे. तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे. याच्यामध्ये कांदा खूप छान बारीक होतो. कांद्याबरोबरच तुम्ही बाकीच्या गोष्टीसुद्धा छान चॉप करू शकता. तर डाळ बनवण्यासाठी मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊन त्याला जिरे आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे. सोबतच त्यामध्ये मी बारीक केलेला कांदा घातलेला आहे. कांदा छान लालसर परतून घ्यायचा. मी लसूण इथे टाकलेला नाही आहे, शक्यतो लसूण अवॉइड करायचा. आणि बेसिक मसाले जे आहेत ते मी इथे ॲड केलेले आहेत. लाल मिर्च पावडर, धनेपूड, जिरेपूड इथे मी ॲड केलेले आहेत. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही सांबर मसालासुद्धा यामध्ये ॲड करू शकता. डाळ शिजवण्यासाठी मी गरम पाणीच इथे ॲड केलेलं आहे. डाळ शिजून होईपर्यंत आपण बट्टी बनवायला घेऊयात. बट्टी बनवण्याच्या वेगवेगळ्या प्रोसिजर्स असतात, पण मी इथे आधी चपाती लाटून घेतली आणि त्याला असं गोल रोल करून घेतला जेणेकरून बट्टीला छान लेयर्स पडतील. मला लेयर्स हव्या होत्या त्यामुळे तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने डायरेक्ट गोळे करूनसुद्धा ते उकडून घेऊ शकता, पण मी इथे एक वेगळी प्रोसिजर फॉलो केलेली आहे. यामध्ये मी चपाती लाटून घेतली आणि त्याला घडी करून रोल करून घेतलं आणि हे गोळे आहेत ना आता आपण 15 ते 20 मिनटं छान शिजवून घ्यायचे वाफेवर. गोळे आतपर्यंत छान शिजले जातील, आतमधून कच्चे राहणार नाही याची प्रिकॉशन आपण इथे घ्यायची आहे. गोळे छान शिजून झाल्यानंतर थोडेसे थंड होऊन द्यायचे आणि त्यांना कट करून घ्यायचं. तुम्हाला जो आकार आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता. मी बेसिक जे बट्टीचा शेप असतो तो त्यामध्येच कट केलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय आणि गरम तेलामध्ये छान सोनेरी रंगापर्यंत खुसखुशीत होईपर्यंत ह्या बट्ट्या तळून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता आपल्या बट्ट्या किती सुंदर झालेल्या आहेत. आणि ही बट्टी खाण्याची ना एक स्पेसिफिक प्रोसिजर आहे. त्यामध्ये हे बट्टीला असं चुरून घ्यायचं, त्यावर गरम तुपाची धार टाकायची आणि वरणामध्ये ॲड करून खायचं. याला चुरमा बाटीसुद्धा म्हणतात, दाल बाटीसुद्धा म्हणतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात मला नक्की सांगा. आणि कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका कशी झाली होती रेसिपी. भेटूयात पुन्हा नवीन अशाच रेसिपीसोबत. धन्यवाद.